पण आता या दोन्ही मान्यवरांच्याकडनं त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या सगळ्या विषयातल्या। मराठी सेंट्रिक होता होता विकासाला पाठिंबा दिला का मुंबईकरांनी? नाही, मुंबईकरांनी मराठी सेंट्रिक म्हणजे एवढं मोठं जरी ठाकरेंना मिळालेलं आहे, यश उद्धव ठाकरेंना मिळालेलं आहे, सीट्स मिळालेले आहेत, नाही असं नाही आहे, तर ते म्हणजे मराठीचा मुद्दा डेफिनेटली पुढे आलेला आहे। आणि बाकी जसं मनसे असेल, आमची पार्टी असेल, थोडंसं थांबवतो कारण प्रभाग क्रमांक 1 परभणी यामध्ये समसमान मतं आणि पोस्टल मतं यावरनं मोठा गोंधळ झाला आहे। ठाकरे गट आणि भाजपमध्ये परभणीत मोठा गोंधळ होतोय। परस्परांच्या विरोधात कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही परभणीतली एक महत्त्वाची अपडेट, हा तुमचा मुद्दा पूर्ण करा। हां, मग माझा मुद्दा होता की ह्या वेळेला सगळे मराठी माणूस इकडे डेफिनेटली पेटून निघाले, त्यांनी म्हणजे वोट डेफिनेटली केलेला आहे। विकासाचा मुद्दा पण होता, जसं आदित्य ठाकरेंनी पण विकासाची जी कामं झालेली आहेत, जी स्टार्ट झालेली आहे, जसं कोस्टल रोडचं पण जे स्टार्ट झालं होतं ते डेफिनेटली शिवसेनेनी तेव्हा केलं होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी पण लोकांनी लक्षात ठेवलेल्या आहेत। आपण बघितलं, जेव्हा महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा कोविड जशाप्रमाणे हँडल केला गेला होता, कोविड जशी धारावी कशी वाचली, सगळ्यात बेस्ट वर्ल्डमध्ये बेस्ट तिकडे नियोजन झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी होता। तर विकासाची कामं पण डेफिनेटली विचार केला गेला आणि मराठी पण मुद्दा होता आणि आमच्या पार्टीने वगैरे व्हॉटएव्हर सपोर्ट तर सगळ्यांनीच चांगला केला। तुम्हाला काय वाटतं, मराठीला मिळालेला प्रतिसाद हा अल्प आहे? मराठीच्या मुद्द्याला आणि भावनिक मुद्द्याला आणि विकासाच्या मुद्द्याला जास्त प्रतिसाद मिळाला? नाही, प्रश्न प्रतिसादाचा नाही आहे। प्रश्न बघा ना तुम्ही की कोड ऑफ इलेक्शन कंडक्ट करायचा जो आहे 1961चा, त्याच्यातलं जे कलम 49A आहे त्याच्यात असं म्हणतात की परमनंट शाही वापरली गेली पाहिजे आणि ह्या निवडणुकीमध्ये परमनंट शाही वापरलीच गेली नाही। आणि त्या संदर्भात जेव्हा जनतेने प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे निवडणूक आयुक्त उत्तर काय देतात की तुमच्यावरती कारवाई करू। म्हणजे तुम्ही तुमची चूक मान्यच करत नाही आहेत आणि बल्कि तुम्ही भाजपची भाषा वापरताय। त्यामुळे नेहमीप्रमाणे निवडणूक आयोग आणि भाजपच्या युतीच्या माध्यमातून ही निवडणूक रडीचा डाव करून खेळायचा प्रयत्न झालेला आहे। पैसे किती पकडले गेले मला सांगा, जेवढे पैसे पकडले, काय कारवाई झाली त्यांच्यावरती? भाजपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष कमळाचा सिम्बॉल सोबत घेऊन मतदार केंद्रामध्ये जातो, काय कारवाई झाली त्याच्यावरती? मीरा भाईंदरमध्ये आता आपण आकडे बघतोय, मीरा भाईंदरमध्ये मतदार केंद्रामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं तिथे दाखवत होते आणि सांगत होते की यांना मतं द्या। त्यामुळे ही भारतीय जनता पक्षाची जी काही धनशक्ती आणि निवडणूक आयोगाला सोबत घेऊन आणि जे काही साम दाम दंडभेद, सगळे गुंड, सगळे बलात्कारी, जे काही सगळ्यांचं एकत्र मिश्रण, म्हणजे हा विजय दिसतोय मला। याच्यात काही विकास नाही आहे, काही नाही आहे। आणि या निमित्ताने मुंबईकर जे आहेत, तुम्ही मगासपासून दाखवताय की धुरंधर कोण? देवेंद्र फडणवीस धुरंधर नाही आहेत, ठीक आहे, मुंबईकर धुरंधर आहे, ठीक आहे। मी आणि बाकीची सगळी जी टोळी आहे ती रहमान मी फक्त एक दृश्य दाखवतो। संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं आहे त्यानंतर मंत्री असले तरी अतिशय साधे सरळ असे वाटणारे किंवा फारसे असे न आक्रमकपणे किंवा असे बोलणारे अतुल सावे आता आपल्याला चक्क ढोल ताशांवर नाच करताना दिसत आहेत। कदाचित संभाजीनगरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांचं हे रूप कधीच बघितलेलं नाही। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे अतुल सावे आणि भागवत कराड आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। मगाशी डॉक्टरांना काही मुद्दा मांडायचा होता, तुम्ही हात वर केला होता। माझा मगाशी जो विषय चालला होता तो असा होता की बाबा मराठीला प्रतिसाद मिळाला पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि विकासाला प्रतिसाद मिळाला। आता इथून पुढची तुमची आणि भाजपची वाटचाल कशी असणार? नाही, आम्ही महायुती म्हणून लढलो, आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आमची जी युती आहे ती विचारांची युती आहे। आम्ही आयडियॉलॉजीला एकत्र घेऊन चाललो आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जो आम्ही पुढे नेतोय तो आम्ही एक्झॅक्टली भाजपला अभिप्रेत असणारीच भूमिका ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे। पण मग आता उपमहापौर पद का स्थायी समितीचं अध्यक्षपद? नाही, मला वाटतं ह्या सगळ्या बाबतीत जर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। पण आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष आहे
आता त्या दृष्टीने काय दोन वरिष्ठ नेते काय ठरवत आहेत त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना म्हणून ते काय ठरवत आहेत, तर त्याच्यावर चांगला निर्णय होऊ शकतो. आपण आपल्यासोबत वेगवेगळे पत्रकार आहेत त्यांनाही विचारूयात. आता ठीक आहे, एकत्र आलेत, भाजपकडे सत्तेच्या चाव्या आलेत, पण पुढचा वाद आणि चर्चा याच्यावर होऊ शकते. महापौर पदानंतर उपमहापौर पद का स्थायी समितीचं अध्यक्षपद, बेस्ट समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती? हे मला नाही वाटत त्याच्यात फार वाद होतील, कारण हे स्थानिक पातळीवरचे विषय असल्यामुळे त्यामध्ये फार चर्चा गडबड होण्याची शक्यता कमी आहे. कारण ठाण्यामध्ये मग काय हा प्रश्न राहील. माझ्या दृष्टीने एक चिंतेची बाब शिवसेना आणि मनसे या दोघांच्यासाठी अशी आहे की ठाण्यामध्ये अजूनही त्यांनी खातं उघडलेलं नाही आहे. ही गंभीर बाब आहे. म्हणजे एकेकाळी शिवसेना प्रमुखांचं ठाणं होतं, बाळासाहेबांचं ठाणं मानलं जायचं. त्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना आणि मनसेला खातंही खोलता येऊ नये, ही एक चिंतेची बाब आहे. अजून अंतिम निकाल सगळे यायचे आहेत की ती कोणाला काय पद्धतीने जागा मिळतील. आता असं आहे की जर मुंबईमध्ये तुम्ही स्थायी समिती किंवा उपमहापौरपद हे बाय डिफॉल्ट एक धक्कादायक